हॅलो स्टुडंट, इव्हॉल्युशन हा NCERTमधला जो लेसन आपण स्टडी करत होतो, या लेसनमधला नेक्स्ट पॉईंट व्हॉट आर द इव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशन हा पॉईंट आज आपण स्टडी करणार आहोत. सो इव्हिडन्सेस म्हणजे इव्हॉल्युशनसाठी काही प्रूफ आहेत, तर ते प्रूफ आपण स्टडी करणार आहोत जे इंडिकेट करतात की कोणत्या ऑर्गॅनिझमचा ॲन्सिस्टर कोणता आहे. सो हे इव्हिडन्सेस जे आहेत ते आपण डिटेल पाहणार आहोत. वेगवेगळ्या टाईपचे इव्हिडन्सेस, त्याच्यामध्ये पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस तुम्ही याआधी 10th स्टँडर्डमध्ये थोडेफार स्टडी केलेले आहेत. तेच यावर्षी आपण NCERTमध्ये डिटेल पाहणार आहोत. सो बघा, इव्हिडन्स दॅट इव्हॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म हॅज इंडीड टेकन प्लेस ऑन अर्थ हॅज कम फ्रॉम मेनी क्वार्टर्स. फॉसिल्स आर रिमेन ऑफ हार्ड पार्ट ऑफ लाईफ फॉर्म फाउंड इन रॉक. सो फर्स्ट पॅलिएंटॉलॉजिकल किंवा फॉसिल जे आहेत याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो अर्थवरती इव्हॉल्युशन झालेलं आहे. याचे जे प्रूफ आहेत ह्या अर्थच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून, वेगवेगळ्या फॉसिलच्या लेअरमधून आपल्याला अर्थ क्रस्टच्या वेगवेगळ्या लेअरमधून आपल्या हे लक्षात येतं की अर्थवरती इव्हॉल्युशन कोणत्या वेनी झालेलं आहे. सो सगळ्यात फर्स्ट फॉसिल म्हणजे काय, तर फॉसिल्स आर रिमेन ऑफ हार्ड पार्ट ऑफ लाईफ फॉर्म. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या बॉडीचे जे हार्ड पार्ट आहेत, या हार्ड पार्टचा रिमेन म्हणजे जे सॉफ्ट पार्ट असतात हे डिकम्पोज झाल्यानंतर हार्ड पार्ट तसे शिल्लक राहतात रॉकमध्ये, आणि यालाच आपण फॉसिल असं म्हणतो. हे जे रॉक आहेत हे रॉक सेडिमेंट तयार करतात. सो रॉक फॉर्म्स सेडिमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ अर्थ क्रस्ट इंडिकेट द अरेंजमेंट ऑफ सेडिमेंट्स वन ओव्हर दी अदर. सो आपण अर्थचा क्रॉस सेक्शन घेतला म्हणजे अर्थला खोदत जाऊन एका व्ह्यूने, एका अँगलने जर पाहिलं तर अर्थ क्रस्टमध्ये सेडिमेंटचे वेगवेगळे लेयर्स एकावरती एक अरेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता वेगवेगळे रॉक सेडिमेंट जे आहेत त्यांचं एज वेगवेगळं असतं, आणि त्याच्यामध्ये जे फॉसिल्स आहेत ते फॉसिलसुद्धा प्रोबॅबली ते रॉक जेव्हा तयार झालेले आहेत त्याचवेळी ते फॉसिल त्या ठिकाणी डेड झालेले आहेत, आणि त्या रॉकबरोबर ते सुद्धा त्या सेडिमेंटमध्ये अरेंज झालेले आहेत. सो सम ऑफ देम ॲपियर सिमिलर टू मॉडर्न ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जर फॉसिल्स आपण डिटेल स्टडी केले तर काही मॉडर्न ऑर्गॅनिझमशी सिमिलॅरिटी दाखवतात. सो दे रिप्रेझेंट एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम. पर्टिक्युलरली सेडिमेंट किंवा रॉकमध्ये आपल्याला जे ऑर्गॅनिझमचे फॉसिल्स पाहायला मिळतात हे एक्सटिंक्ट किंवा अर्थवरून नामशेष झालेले जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते इंडिकेट करतात. आणि त्याचे एक्झाम्पल दिलेले डायनासॉर्स. अ स्टडी ऑफ फॉसिल्स इन डिफरंट सेडिमेंटरी लेअर इंडिकेट द जिओलॉजिकल पिरियड इन विच दे एक्झिस्टेड. सो वेगवेगळे लेअर जर आपण स्टडी केले तर याच्यामध्ये ते त्या ऑर्गॅनिझमचा जिओलॉजिकल टाईम पिरियड जे आहे ते सांगतात. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात डीपेस्ट किंवा लोएस्ट लेअरमध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत ते अर्थवरती सगळ्यात इनिशियली बिगिनिंगला होते. त्याच्यावरती जे असतील ते फर्स्ट लेअरमधल्या ऑर्गॅनिझमच्या नंतर सेकंड लेअरमधल्या या अर्थवरती असणार आहेत. सो या वेनी वेगवेगळ्या लेअरमधले जे ऑर्गॅनिझम आहेत ते जिओलॉजिकल टाईम स्पॅन जे आहेत ते इंडिकेट करतात. हेन्स न्यू फॉर्म ऑफ लाईफ हॅव अरायझन ॲट डिफरंट टाईम इन द हिस्ट्री ऑफ अर्थ. ऑल दिस इज कॉल्ड पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. सो मुलांनो, इथं जे एक्सप्लेन केलं याला म्हटलेलं आहे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. सो पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल, फॉसिल म्हणजे काय? सो फॉसिल्स आर रिमेन्स ऑफ हार्ड पार्ट ऑफ लाईफ फॉर्म फाउंड इन रॉक. सो हार्ड पार्टचे जे काही रिमेन्स आहेत जे रॉकमध्ये पाहायला मिळतात त्याला आपण फॉसिल म्हणतो. सेकंड, रॉक जे ते सेडिमेंट तयार करतात, आणि अर्थ क्रस्टचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला, क्रॉस सेक्शन जर ऑब्झर्व केला तर वेगवेगळे सेडिमेंट एकावरती एक अरेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रत्येक रॉक सेडिमेंटचं एज जे आहे ते वेगवेगळं असतं, आणि त्यानुसार त्याच्यामधल्या फॉसिलचं सुद्धा डिफरंट एजेड रॉक सेडिमेंट कंटेन फॉसिल ऑफ डिफरंट लाईफ फॉर्म हू प्रोबॅबली डायड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ पर्टिक्युलर सेडिमेंट. म्हणजे वेगवेगळ्या सेडिमेंटमध्ये आपल्याला वेगवेगळे लाईफ फॉर्म जे आहेत त्यांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. प्रोबॅबली पर्टिक्युलर तो सेडिमेंट तयार होत असताना ते लाईफ फॉर्म अर्थवरती होते. सो सेडिमेंटमध्ये किंवा फॉसिलमध्ये किंवा
रॉकच्या सेडिमेंटमध्ये जे काही फॉसिल्स आपल्याला मिळतात, तर हे फॉसिल ते ऑर्गॅनिझम इंडिकेट करतात जे या अर्थवरती आधी होते, मात्र ते आत्ता एक्सटिंक्ट झालेले आहेत. सो वेगवेगळ्या लेअरमधल्या फॉसिलचा स्टडी काय इंडिकेट करतो? जिओलॉजिकल टाईम पिरियड इंडिकेट करतो की ज्या पिरियडमध्ये ते ऑर्गॅनिझम या अर्थवरती एक्झिस्ट करत होते. सो पॅलिएंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा फॉसिल जे आहेत ते डायरेक्ट इव्हिडन्सेस आहेत इव्हॉल्युशनचे, डायरेक्ट प्रूफ आहेत जे टाईम पिरियड सांगतात तो ऑर्गॅनिझम या अर्थवरती कधी होता. याशिवाय त्याच्या स्ट्रक्चरबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला त्यांच्या फॉसिलवरून मिळू शकते. याशिवाय वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममधलं रिलेशन किंवा कोणत्या ऑर्गॅनिझमपासून कोण इव्हॉल्व झालेला आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. सो पहिला जो इव्हिडन्स होता तो पॅलिओंटॉलॉजिकल इव्हिडन्स होता. आता नेक्स्ट दिलेले आहेत एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. सो बघा, एम्ब्रिओलॉजिकल सपोर्ट फॉर इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो proposed by Ernst Haeckel based upon observation of certain features during embryonic stage common to all vertebrate that are absent in adult. So एम्ब्रिओलॉजिकल सपोर्ट फॉर इव्हॉल्युशन जो आहे तो सगळ्यात प्रपोज जो केलेला आहे तो आहे अर्नेस्ट हॅकेल यांनी प्रपोज केला एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. आणि ते कोणत्या बेसिसवरती प्रपोज केला? तर बेस्ड अपॉन ऑब्झर्वेशन ऑफ सर्टन फीचर्स ड्युरिंग एम्ब्रियॉनिक स्टेज कॉमन टू ऑल व्हर्टिब्रेट. सो त्यांचे हे जे ऑब्झर्वेशन आहेत एम्ब्रियॉनिक स्टेजेसचे, व्हर्टिब्रेटच्या वेगवेगळ्या एम्ब्रिओचे त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले. आणि हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते ॲडल्टमध्ये ॲबसेंट होते. फॉर एक्झाम्पल, एम्ब्रिओज ऑफ ऑल व्हर्टिब्रेट इन्क्लुडिंग ह्युमन डेव्हलप ए रो ऑफ वेस्टिजियल गिल स्लिट just behind the head, but it is functional organ only in fish and not found in any other adult vertebrate. However, this proposal was disapproved on careful study performed by Carl Ernst von Baer. He noted that embryo never pass through the adult stages of other animals. ओके, सो अर्न्स्ट हॅकेल यांचं जे ऑब्झर्वेशन होतं त्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजेस त्यांनी व्हर्टिब्रेटच्या ऑब्झर्व केलेल्या. आणि या एम्ब्रियॉनिक स्टेजेसमध्ये त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलेलं बघा, ऑब्झर्वेशन ऑफ सर्टन फीचर्स ड्युरिंग एम्ब्रियॉनिक स्टेज कॉमन टू ऑल व्हर्टिब्रेट दॅट आर ॲबसेंट इन अडल्ट. म्हणजे जर सगळ्या व्हर्टिब्रेटची एम्ब्रियॉनिक स्टेज ऑब्झर्व केली तर त्यांच्यामध्ये एखादं फीचर कॉमन दिसतंय. जसं की गिल स्लिट सांगितलं की फिश व्हर्टिब्रेटमध्ये येतो, त्याच्याकडे एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये गिल स्लिट्स आहेत. बाकीचे व्हर्टिब्रेट्स असतील त्यांच्याकडे इवन ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये गिल स्लिट्स पाहायला मिळाले. मात्र तोच एम्ब्रिओ जेव्हा अडल्टमध्ये कन्वर्ट होतो तेव्हा तो ऑर्गन मात्र त्याच्याकडे नव्हता. हे स्टेटमेंट पुन्हा एकदा रीड करा. बघा, Ernst Haeckel based upon the observation of certain features during embryonic stage common to all vertebrate that are absent in adult. ओके, सो हॅकेल यांचे ऑब्झर्वेशन आहेत ड्युरिंग एम्ब्रियॉनिक स्टेज सगळ्या व्हर्टिब्रेटमध्ये काही कॉमन फीचर्स पाहायला मिळतात जे अडल्टमध्ये ॲबसेंट आहेत. फॉर एक्झाम्पल, एम्ब्रिओ ऑफ ऑल व्हर्टिब्रेट इन्क्लुडिंग ह्युमन डेव्हलप अ रो ऑफ वेस्टिजियल गिल स्लिट जस्ट बिहाइंड द हेड. म्हणजे सगळ्या व्हर्टिब्रेटमध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये गिल स्लिट ज्या आहेत त्या डेव्हलप होतात. मात्र ह्या गिल स्लिट फक्त अडल्ट फिशमध्ये फंक्शनल आहेत, बाकी अडल्ट व्हर्टिब्रेटमध्ये नाहीत. ओके, हावेवर दिस प्रपोजल वॉज डिस्प्रूव्ड ऑन केअरफुल स्टडी परफॉर्म बाय कार्ल अर्न्स्ट वॉन बेअर. ही नोटेड दॅट एम्ब्रिओज नेवर पास थ्रू द अडल्ट स्टेज ऑफ अदर ॲनिमल्स. त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन किंवा प्रपोजल जे आहे ते डिस्प्रूव्ह करण्यात आलं केअरफुल स्टडीनंतर. ओके, सो हा आपण पाहिला एम्ब्रिओलॉजिकल सपोर्ट. सो एम्ब्रिओलॉजिकल सपोर्टमध्ये एवढंच लक्षात येतं की एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये काही फीचर जे आहेत ते कॉमन पाहायला मिळतात, मात्र अडल्टमध्ये ते जे फीचर आहेत ते पाहायला मिळत नाहीत. ओके, यानंतर कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजीमधले इव्हिडन्सेस आहेत. सो मुलांना फर्स्ट पॅराग्राफ जो आहे तो पॅलिओंटॉलॉजिकल इव्हिडन्स आहे, ज्याच्यामध्ये फॉसिलचा स्टडी आपल्याला इव्हॉल्युशन कसं झालं हे इंडिकेट करतो. सेकंड पॅराग्राफ जो आहे तो एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स आहे, ज्याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या
इनिशियल स्टेजमध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते, मात्र तशी अडल्टमध्ये पाहायला मिळत नाही. नेक्स्ट द कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ॲनाटॉमी हे आपण पाहणार आहे. या ठिकाणी जे पिक्चर दिलेले, अ फॅमिली ट्री ऑफ डायनासॉर्स अँड देअर लिव्हिंग मॉडर्न डे काउंटरपार्ट ऑर्गॅनिझम लाईक क्रोकोडाईल्स अँड बर्ड्स. सो ही जी ट्री डायग्रॅम दिलेली आहे, फॅमिली ट्री डायनासॉर्सची दिलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रॅकिओसॉरस, त्यानंतर स्टेगोसॉरस, त्याच्यावरती टायरॅनोसॉरस आणि ट्रायसेरॅप्टोस, आर्किओप्टेरिक्स, क्रोकोडायलियन आणि टेरॅनोडॉन हे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत हे डायनासॉरशी रिलेटेड ऑर्गॅनिझम आणि त्यांचे अर्थवरती वेगवेगळ्या टाईम पिरियडमध्ये हे प्रेझेंट होते. ओके, आता आपण ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजीमधला इव्हिडन्स पाहतो आहे. ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल ऑर्गनचा स्टडी आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरचा स्टडी. ओके, मग आता बॉडी पार्ट्समध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय ते इव्होल्युशन इंडिकेट करते हे आपण पाहतो आहे. सो बघा, such similarity can be interpreted to understand whether common ancestor were shared or not. For example, whale, bat, cheetah and human, all mammal share similarity in the pattern of bone of forelimb, though these forelimb perform different function in these animal. They have similar anatomical structure. All of them have humerus, radius, ulna, carpel, metacarpal and phalanges in their forelimb. Hence, in these animals, the same structure developed along different direction due to adaptation to different needs. सो आता हाच पॉईंट रिपीट करूयात. ॲनाटॉमीमधला काही एव्हिडन्स दिलेला आहे बघा. काही ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल दिलेत, तर त्याच्यामध्ये व्हेल, बॅट, चित्ता अँड ह्युमन हे सगळे मॅमल्स आहेत. व्हेल, बॅट, चित्ता आणि ह्युमन ह्या सगळ्यांचे जर तुम्ही फोरलिम्बचे बोन्स पाहिले तर या बोनमध्ये सिमिलॅरिटी आहे. आता त्याचं पिक्चर पुढे दिलेलं आहे. हे पिक्चर आहे ज्याच्यामध्ये व्हेल, बॅट, चित्ता आणि मॅन यांच्या फोरलिम्बचं पिक्चर दिलेलं आहे बोनचं. सगळ्यांच्याच बोनमध्ये ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पेल, मेटाकार्पेल आणि फॅलांजेस पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्यांना हे बोन्स माहिती आहेत, आपण 11th हे स्टडी केलेले आहेत. ओके, सो बोनचं स्ट्रक्चर जे आहे ते सिमिलर आहे. सो पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. फोरलिम्ब जे आहेत व्हेल, बॅट, चित्ता, ह्युमन यांच्या बोनच्या पॅटर्नमध्ये सिमिलॅरिटी आहे. दे हॅव सिमिलर ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. ऑल ऑफ देम हॅव ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पेल, मेटाकार्पेल अँड फॅलांजेस in their forelimb. Hence, in these animals, the same structure developed along different direction. ओके, आता यांच्या बोनच्या पॅटर्नमध्ये जरी सिमिलॅरिटी असली किंवा ॲनाटॉमीमध्ये जरी सिमिलॅरिटी असली तर यांचे फंक्शन्स मात्र वेगवेगळे आहेत. म्हणजे व्हेलमध्ये फोरलिम्बचं फंक्शन स्विमिंग असेल तर बॅटमध्ये फ्लाईंग असेल, चित्तामध्ये फास्ट रनिंग असेल तर ह्युमन बिंगमध्ये हँडलिंगसाठी असेल. तर यावेळी प्रत्येकाचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत, मात्र ॲनाटॉमी जी आहे ती सगळ्यांची सिमिलर आहे. मग ह्यांनी फायनल कन्क्लुजन काय काढले बघा. हेन्स इन दीज ॲनिमल द सेम स्ट्रक्चर डेव्हलप अलॉंग डिफरंट डायरेक्शन ड्यू टू ॲडॅप्टेशन टू डिफरंट नीड. ह्या ऑर्गॅनिझमच्या फोरलिम्बच्या बोनमध्ये स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे, मात्र हे वेगवेगळ्या डायरेक्शननी ॲडॅप्टेशन दाखवतात वेगवेगळ्या नीडसाठी. म्हणजे ह्युमन बिंगमध्ये हाताची जी डेव्हलपमेंट आहे, फोरलिम्बची जी डेव्हलपमेंट आहे ती हँडलिंगसाठी ॲडॅप्टेशन जास्त झालेलं आहे, तर बॅटमध्ये फ्लाईंगसाठी आणि व्हेलमध्ये स्विमिंगसाठी. सो त्यांच्या नीडनुसार त्यांचे ॲडॅप्टेशन झालेले आहेत किंवा तसे चेंजेस झालेले आहेत. मात्र सगळ्यांमध्ये ॲनाटॉमी किंवा स्ट्रक्चर जे आहे ते सेम आहे बोनचं. ओके, पुढचे पॉईंट महत्त्वाचे. दिस इज डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. मुलांनो, याआधी या पॉईंटवरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर तुमच्या लक्षात येईल डायव्हर्जंट इव्हॉल्युशनवरती क्वेश्चन विचारलेला आहे. सो डायव्हर्जंट इव्हॉल्युशन कशाला म्हणायचं, तर ज्या ठिकाणी स्ट्रक्चर सेम आहे, ॲनाटॉमी सेम आहे, मात्र वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या अँगलनी ॲडॅप्टेशन झाले किंवा स्ट्रक्चर सेम आणि फंक्शन डिफरंट असं जर असेल तर या डायव्हर्जंट इव्हॉल्युशनमध्ये येतात. आणि ह्या ऑर्गनला आपण होमोलॉगस ऑर्गन असं म्हणतो. हे ऑर्गनसुद्धा तुम्ही 10th स्टडी केलेले आहेत.
So homologous organ means the organ which are structurally similar but functionally different. Okay. होमोलॉगस ऑर्गन कोणतं इव्हॉल्युशन दाखवतात? डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. बोल्ड लिहिलेले वर्ड अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन आणि एक्झाम्पलवरती विचारलेले आहेत. जसं की होमोलॉगस ऑर्गनचं एक एक्झाम्पल आपण बघितलं, फोर लिम्ब ऑफ मॅन, चित्ता, व्हेल अँड बॅट. यांची ॲनाटॉमी सेम आहे, मात्र सगळ्यांचं फंक्शन डिफरंट आहे. वेगवेगळ्या फंक्शनसाठी, वेगवेगळ्या नीडसाठी त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये झालेले ॲडॅप्टेशन्स आहेत. So these are homologous organ. Homologous organ shows divergent evolution. Okay, and homology indicate common ancestry. Homologous organ indicate करतात की या सगळ्या ॲनिमलचा ॲन्सिस्टर जो आहे तो कॉमन आहे. सो सगळ्यांना हा पॅराग्राफ होमोलॉगस ऑर्गनचा समजला का बघा. आता पुढे बघा, होमोलॉजी इंडिकेट कॉमन ॲन्सिस्ट्री. अदर एक्झाम्पल्स आर वर्टिब्रेट, हार्ट और ब्रेन. ओके, सो दुसरे होमोलॉगस ऑर्गनचे एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं की आत्ता आपण व्हर्टिब्रेटमधलं फोर लिम्बचं स्ट्रक्चर पाहिलं, तसं ते म्हणत आहेत व्हर्टिब्रेटचं हार्ट किंवा ब्रेन जे आहे, वेगवेगळ्या व्हर्टिब्रेटचा हार्ट किंवा वेगवेगळ्या व्हर्टिब्रेटचा ब्रेन, हे सुद्धा होमोलॉगस ऑर्गनचंच एक्झाम्पल आहे. पॉईंट नीट नोट करा. ओके, नेक्स्ट बघा, इन प्लांट्स अल्सो. ओके, आता प्लांट्समधले होमोलॉगस ऑर्गन दिलेले आहेत. तुम्ही जर स्टेट बोर्ड रीड केलं तर त्याच्यामध्ये ॲनिमल्समधले एक्झाम्पल दिलेले आहेत, मात्र प्लांट्समधले तितके दिलेले नाही आहेत. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इन प्लांट्स अल्सो द थॉर्न अँड टेंड्रिल्स ऑफ बोगनवेलिया अँड कुकुरबिटा रिप्रेझेंट होमोलॉजी. ओके, बोगनवेलिया हा एक फुलांचा एक वेल आहे, ज्याला बोगनवेलिया म्हटलं जातं. बाजूला पिक्चर दिलेला आहे, पण फक्त पिक्चरवरून लक्षात येणार नाही. तर त्या बोगनवेलियाला थॉर्न किंवा काटे आहेत, आणि कुकुरबिटा म्हणजे कारल्याचा वेल दिलेला आहे, आणि त्याला टेंड्रिल्स आहेत स्प्रिंगसारखे. ओके, तर त्यांनी सांगितलेलं आहे की थॉर्न आणि टेंड्रिल हे दोन्हीही ऑर्गन जे आहेत ते होमोलॉगस ऑर्गन आहेत. सो थॉर्न अँड टेंड्रिल्स ऑफ बोगनवेली अँड कुकुरबिटा रिप्रेझेंट होमोलॉजी. Homology is based on divergent evolution, whereas analogy refers to a situation exactly opposite. ओके, आता ॲनॉलॉजी किंवा ॲनॉलॉगस ऑर्गन काय आहे ते पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. मात्र होमोलॉगस ऑर्गन समजलं का बघा. होमोलॉगस ऑर्गन म्हणजे ज्यांचं स्ट्रक्चर सेम आहे मात्र फंक्शन डिफरंट, अशा ऑर्गनला होमोलॉगस ऑर्गन असं म्हटलं जातं. यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, होमोलॉगस ऑर्गन जे आहेत हे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन दाखवतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी किंवा वेगवेगळ्या नीडसाठी त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी पार्टमध्ये ते चेंजेस झालेले आहेत. ओके, मग त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? तर फोर लिम्ब ऑफ मॅन, व्हेल, बॅट अँड चित्ता. आणि सेकंड आपण बघितलं ते म्हणजे टेंड्रिल्स ऑफ कुकुरबिटा अँड थॉर्न्स ऑफ बोगनवेलिया. हे प्लांट्समधले होमोलॉगस ऑर्गन आहेत. याशिवाय व्हर्टिब्रेटचा ब्रेन, हार्ट हे सुद्धा होमोलॉगस ऑर्गनमध्ये येतात. ओके, आता ॲनालॉगस ऑर्गन बघा. विंग्स ऑफ बटरफ्लाय अँड बर्ड्स लुक अलाइक. बटरफ्लायला सुद्धा विंग असतात जे फ्लाईंगसाठी हेल्प करतात, आणि बर्ड्सना सुद्धा विंग असतात, ते सुद्धा सेम फ्लाईंगसाठी हेल्प करतात. ते अलाइक म्हणजे सिमिलर दिसतात. दे आर नॉट ॲनाटॉमिकली सिमिलर दो दे परफॉर्म सिमिलर फंक्शन. आता नीट लक्षात घ्या, हे जे ऑर्गन आहेत विंग्स ऑफ बर्ड्स अँड विंग्स ऑफ बटरफ्लाय, ह्यांचं फंक्शन सेम आहे फ्लाईंग करणं, मात्र ॲनाटॉमी सेम नाही. सो बटरफ्लायचे जे विंग्स आहेत हे विंग्स कायटिनपासून बनलेले आहेत, तर तुम्ही बर्डचे विंग्स जर पाहाल तर त्याच्या विंग्समध्ये बोन्स पाहायला मिळतात. ओके, सो बटरफ्लायचे विंग आणि बर्ड्सचे विंग स्ट्रक्चरली खूप डिफरंट आहेत, मात्र दोन्हींचंही फंक्शन आहे फ्लाईंग करणं. सो असे जे ऑर्गन आहेत ज्यांचे स्ट्रक्चर डिफरंट मात्र फंक्शन सेम, अशा ऑर्गन्सना ॲनालॉगस ऑर्गन असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲनालॉगस ऑर्गनची आत्ता सांगितलेली डेफिनेशन नीट लक्षात ठेवा. स्ट्रक्चर डिफरंट बट फंक्शन सेम. ओके, हेन्स ॲनालॉगस स्ट्रक्चर आर अ रिझल्ट ऑफ कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. ॲनालॉगस
स्ट्रक्चर किंवा ॲनालॉगस ऑर्गन कोणतं इव्हॉल्युशन दाखवतात, तर कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन दाखवतात. डिफरंट स्ट्रक्चर्स इव्हॉल्विंग फॉर द सेम फंक्शन अँड हेन्स हॅव्हिंग सिमिलॅरिटी. म्हणजे स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत पण एकाच कामासाठी ते इव्हॉल्व झालेले आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते. ओके, पुढचे एक्झाम्पल पाहण्याआधी आपण दोन कंपेअर करूया, होमोलॉगस ऑर्गन आणि ॲनालॉगस ऑर्गन. सो होमोलॉगस ऑर्गन म्हणजे ते 4 लिम्बचं सांगितलेलं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर सेम मात्र फंक्शन डिफरंट. आणि ॲनालॉगस ऑर्गनमध्ये विंग्स ऑफ बर्ड्स आणि विंग्स ऑफ बटरफ्लाय, ज्यांचं स्ट्रक्चर डिफरंट मात्र फंक्शन सेम. होमोलॉगस ऑर्गन डायव्हर्जंट इव्हॉल्युशन दाखवतात की एका स्ट्रक्चरपासून वेगवेगळे फंक्शन. तर ॲनालॉगस ऑर्गन कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन दाखवतात म्हणजे वेगवेगळे स्ट्रक्चर मात्र एकच फंक्शन. त्यानंतर होमोलॉगस ऑर्गन जे आहेत हे कॉमन ॲन्सिस्टर इंडिकेट करतात की त्यांचा ॲन्सिस्टर कॉमनच असला पाहिजे, पूर्वज एकच आहे, त्याच्यापासून ते इव्हॉल्व झालेले आहेत. ॲनालॉगस ऑर्गन कॉमन ॲन्सिस्टर दाखवत नाहीत किंवा कॉमन ॲन्सिस्ट्री सांगत नाहीत. ओके, आणि याशिवाय दोन्हीचेही एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत, ते नीट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट बघा, different structure evolving for the same function and hence having similarity. Other examples of analogy are the eyes of octopus and of mammals. ओके, ऑक्टोपस कोणत्या क्लासमध्ये येतो, तर मोल्युस्कामध्ये येतो आणि मॅमल्स व्हर्टिब्रेटमध्ये येतात. मग आता यांच्यामध्ये दोघांकडेही आयज आहेत, दोघांच्याही आयजचं फंक्शन विजन आहे, मात्र दोघांच्याही आयजचं स्ट्रक्चर खूप वेगळं आहे. सेकंड, पुढचे एक्झाम्पल, फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन. डॉल्फिन आणि पेंग्विनचे फ्लिपर्स. मग आता याच्यामध्ये पेंग्विन जो आहे तो बर्ड आहे, तर डॉल्फिन जो आहे तो मॅमल्समध्ये इन्क्लूड केला जातो. सो यांचे फ्लिपर्स, वन कॅन से दॅट इट इज द सिमिलर हॅबिटॅट दॅट हॅज रिझल्टेड इन सिलेक्शन ऑफ सिमिलर ॲडॅप्टिव्ह फीचर इन डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम बट टुवर्ड्स दी सेम फंक्शन. Sweet potato root modification and potato stem modification is another example of analogy. तर ॲनालॉगस ऑर्गनचे यांनी बरेच एक्झाम्पल सांगितलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं, विंग्स ऑफ बटरफ्लाय अँड विंग्स ऑफ बर्ड, अंडरलाईन करा. सेकंड एक्झाम्पल सांगितलं, आईज ऑफ ऑक्टोपस अँड मॅमल्स. एक्झाम्पलवरती क्वेश्चन असतात, नंतर लक्षात येत नाहीत की ॲनालॉगसचे एक्झाम्पल आहेत की होमोलॉगस ऑर्गनचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, फ्लिपर्स ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटोमध्ये आपल्याला रूट मॉडिफिकेशन पाहायला मिळतं, तर पोटॅटोमध्ये आपल्याला स्टेम मॉडिफिकेशन पाहायला मिळतं. सो हे सुद्धा ॲनालॉगस ऑर्गन आहेत. सो सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या, ॲनालॉगस ऑर्गन स्ट्रक्चरली वेगळे आहेत मात्र फंक्शन सेम. जसं स्वीट पोटॅटोमध्ये रूटमध्ये फूड जे आहे ते स्टोअर केलं जाईल, तर फक्त पोटॅटोच्या स्टेममध्ये फूड स्टोअर केलं जाईल. सो फंक्शन सेम आहे, स्टोरेज, मात्र ऑर्गन स्ट्रक्चरली डिफरंट आहे, एक रूट आहे तर दुसरं स्टेम आहे. ओके, सो पॉईंट नीट लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट, इन द सेम लाईन ऑफ आर्ग्युमेंट, सिमिलॅरिटीज इन प्रोटीन अँड जीन्स परफॉर्मिंग अ गिवन फंक्शन अमंग डायव्हर्स ऑर्गॅनिझम गिव्स क्लूज टू कॉमन ancestry. These biochemical similarity point to the same shared ancestry as a structural similarity among diverse organism. याशिवाय त्यांनी अजून एक दिलं, सिमिलॅरिटी इन प्रोटीन अँड जीन्स. सो प्रोटीन आणि जीन्सचे म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचे प्रोटीन जर चेक केले तर सेम, किंवा जीन्स जर सेम मिळत असतील ज्यांचं फंक्शन सेम आहे, तर हे सुद्धा कॉमन ॲन्सिस्ट्री इंडिकेट करतात. सो सुरुवातीला सांगितलेले होमोलॉगस ऑर्गन आणि ॲनालॉगस ऑर्गन ह्या दोन्हींमधला डिफरन्स व्यवस्थित लक्षात घ्या. होमोलॉगस ऑर्गन स्ट्रक्चर सेम, फंक्शन डिफरंट. ॲनालॉगस ऑर्गन फंक्शन सेम, स्ट्रक्चर डिफरंट. होमोलॉगस ऑर्गन डायव्हर्जंट इव्हॉल्युशन, ॲनालॉगस ऑर्गन कॉन्व्हर्जंट इव्हॉल्युशन. होमोलॉगस ऑर्गन कॉमन ॲन्सेस्ट्री इंडिकेट करतात, ॲनालॉगस ऑर्गन कॉमन ॲन्सेस्ट्री इंडिकेट करत नाहीत. आणि सगळे एक्झाम्पल्स दोन्हीचेही लक्षात घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, मॅन हॅज ब्रेड सिलेक्टेड प्लांट
and animals for agriculture, horticulture, sport, and security. Man has domesticated many wild animals and crop. This intensive breeding program has created breeds that differ from other breed, for example dogs, but still are of same group. It is argued that if within hundreds of years man could create new breed, could not nature have done the done same over millions of years? सो ह्युमन बिंगनी बरेचसे प्लांट्स आणि ॲनिमल ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, स्पोर्ट आणि सिक्युरिटीसाठी यूज केलेले आहेत किंवा सिलेक्ट केलेले आहेत. यातले बरेचसे ॲनिमल आपण डोमेस्टिकेट केलेले आहेत. मॅन हॅज डोमेस्टिकेटेड मेनी वाईल्ड ॲनिमल अँड क्रॉप. सो दिस इंटेन्सिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम हॅज क्रिएटेड ब्रीड्स दॅट डिफर फ्रॉम अदर ब्रीड्स. सो ह्या ब्रीडिंग प्रोग्राममध्ये आपण कितीतरी नवीन ब्रीड जे आहेत ह्या ॲनिमल आणि प्लांटच्या तयार केलेल्या आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल डॉग दिलेलं आहे की डॉगच्या आपल्याला कितीतरी व्हरायटीज किंवा कितीतरी ब्रीड ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. ओके, बट स्टील आर ऑफ सेम ग्रुप. जरी ब्रीड वेगवेगळ्या असल्या तरी ते सगळे एकाच ग्रुपचे आहेत. ओके, इट इज अर्ग्यूड दॅट इफ विदिन हंड्रेड्स ऑफ इयर म्हणजे काही शेकडो वर्षात जर ह्युमन बिईंग एवढ्या वेगवेगळ्या ब्रीड तयार करू शकतो तर नेचर करू शकणार नाही का? मिलियन्स ऑफ इयर्समध्ये नेचरला हे शक्य नाही का, असा क्वेश्चन विचारलेला आहे. इन शॉर्ट त्यांना सांगायचं आहे की जर ह्युमन बिईंगनी काही प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये इंटरब्रीडिंग करून वेगवेगळ्या ब्रीड ह्युमन बिईंगला जर तयार करता येत असतील आणि तेही काही शेकडो वर्षात जर तयार करता येत असतील तर नेचरला, निसर्गाला मिलियन्स ऑफ इयरमध्ये वेगवेगळ्या ब्रीड तयार करता येणार नाहीत का? तर नक्कीच येतील आणि यावेळी इव्हॉल्युशन होतं आहे. अनादर इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सपोर्टिंग इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन कम्स फ्रॉम इंग्लंड. सो नॅचरल सिलेक्शननी झालेलं इव्हॉल्युशन इंग्लंडमधलं एक्सप्लेन केलेलं आहे, जे आपण स्टेट बोर्डमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे. फक्त एकदा बघा. इन अ कलेक्शन ऑफ मॉथ मेड इन 1850s दॅट इज बिफोर इंडस्ट्रियलायझेशन सेट इन. सो इंग्लंडमधलं हे एक्झाम्पल आहे 1850च्या आधीचं, जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं नव्हतं. त्यावेळी बघा काय झालेलं. इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट देअर वेअर मोर व्हाईट विंग मॉथ ऑन ट्री दॅन डार्क विंग मेलनाइज्ड मॉथ. 1850च्या आधी म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनच्या आधी व्हाईट विंग मॉथचं संख्या जास्त होती आणि डार्क विंग किंवा मेलनाइज्ड मॉथ जे आहेत त्यांची संख्या कमी होती. हावेवर इन द कलेक्शन कॅरीड आउट फ्रॉम सेम एरिया बट आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन. ओके, आता सेम एरियामधून त्यांनी मॉथचा नंबर जो आहे तो पुन्हा काउंट केला, पण इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर आधीचा जो काउंट आहे तो इंडस्ट्रियलायझेशनच्या आधीचा आहे आणि तेव्हा व्हाईट मॉथची संख्या जास्त होती आणि डार्क विंगच्या मॉथची संख्या कमी होती. आता इंडस्ट्रियलायझेशन नंतर काय झालं बघा. हावेवर इन द कलेक्शन कॅरीड आउट फ्रॉम द सेम एरिया बट आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन दॅट इज इन 1920 देअर वेअर मोर डार्क विंग मॉथ इन द सेम एरिया दॅट इज प्रपोर्शन वॉज रिव्हर्स्ड. सो इंडस्ट्रियलायझेशन नंतर लक्षात आलं की त्याच एरियामध्ये डार्क विंग मॉथची संख्या जास्त आहे आणि व्हाईट विंगची कमी झाली. मग याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. द एक्सप्लेनेशन पुट फोर्थ फॉर दिस ऑब्झर्वेशन वॉज दॅट प्रिडेटर विल स्पॉट अ मॉथ अगेन्स्ट कॉन्ट्रास्टिंग बॅकग्राऊंड. ड्युरिंग पोस्ट इंडस्ट्रियलायझेशन पिरियड द ट्री ट्रंक बिकेम डार्क ड्यू टू इंडस्ट्रियल स्मोक अँड सूट. सो एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी. प्रिडेटर जे आहेत ते मॉथला कॉन्ट्रास्ट बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट लगेचच स्पॉट करू शकतात किंवा त्यांना बघू शकतात आणि त्यांना खाऊ शकतात. सो इंडस्ट्रियलायझेशन नंतर ट्री ट्रंक जी आहे ती डार्क झाली. कशामुळे डार्क झाली? तर इंडस्ट्रियल स्मोक आणि सूटमुळे. आणि या कंडिशनमध्ये व्हाईट विंगचे मॉथ जे आहेत ते सर्वाईव्ह होऊ शकले नाहीत प्रिडेटरपासून, कारण ब्लॅक ट्रंकवरती व्हाईट विंगचे मॉथ पटकन स्पॉट होत होते आणि ते प्रिडेटर्सकडून खाल्ले जात होते. मात्र डार्क विंगचे मेलनाइज्ड मॉथ जे आहेत ते सर्वाईव्ह होत होते. ते त्या डार्क ट्री ट्रंकमध्ये कॉमोफ्लॅज दाखवत होते. सो बघा, सर्वाईव्ह बिफोर इंडस्ट्रियलायझेशन सेट इन
thick growth of almost white colored lichen covered the tree. सो इंडस्ट्रियलायझेशन होण्याआधी ट्री ट्रंकवरती व्हाईट कलर लायकेन जे आहे त्यांनी ट्री ट्रंक कव्हर केलेलं. त्या बॅकग्राऊंडमध्ये व्हाईट विंग मॉथ सर्वाईव्ह होत होते, मात्र डार्क कलर मॉथ जे आहेत ते प्रिडेटर पटकन पकडायचे. सो यामुळे इंडस्ट्रियलायझेशनच्या आधी व्हाईट विंग मॉथची संख्या जास्त होती आणि डार्क विंग मॉथची संख्या कमी होती. तर इंडस्ट्रियलायझेशन नंतर डार्क विंग मॉथची संख्या वाढली आणि व्हाईट विंग मॉथची संख्या कमी झाली. ओके, डू यू नो दॅट लायकेन कॅन बी यूज्ड ॲज इंडस्ट्रियल पोल्युशन इंडिकेटर. सो लायकेन जे आहेत ते पोल्युशन इंडिकेटर म्हणून यूज केले जातात. याचाच अर्थ हे जे लायकेन्स आहेत ते पोल्युटेड एरियामध्ये ग्रो होत नाहीत. जर लायकेन एखाद्या ठिकाणी ग्रो होत नसतील तर त्याचा अर्थ तो एरिया पोल्युटेड आहे. दे विल नॉट ग्रो इन एरियाज दॅट आर पोल्युटेड. हेन्स moth that were able to camouflage themselves, that is hide in the background, survived. ओके, तर ज्या मॉथनी कॉमोफ्लॅज दाखवला म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये बेमालूमपणे मिसळून गेले ते सर्वाईव्ह झाले, आणि ज्यांना मिसळता नाही आलं तर ते त्याच्यामधून बाजूला झाले. दिस अंडरस्टँडिंग इज सपोर्टेड बाय द फॅक्ट दॅट इन एरियाज वेअर इंडस्ट्रियलायझेशन डिड नॉट ऑकर, for example in rural area, the count of melanic moth was low. This showed that in mixed population, those that can better adapt, survive and increase in population size. Remember that no variant is completely wiped out. Okay, so same observation त्यांनी रुरल एरियामधून जेव्हा केलं, ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन झालं नव्हतं त्या ठिकाणी मेलॅनिक मॉथचा नंबर कमीच होता आणि व्हाईट विंग मॉथचा नंबर जास्त होता. दिस शोड दॅट इन मिक्स्ड पॉप्युलेशन दोज दॅट कॅन बेटर ॲडॅप्ट, सर्वाईव्ह अँड इन्क्रीज इन पॉप्युलेशन साईज. सो मिक्स पॉप्युलेशन म्हणजे व्हाईट विंग मॉथ आणि डार्क विंग मॉथ दोन वेगवेगळ्या मॉथचं मिक्स पॉप्युलेशन झालं, मिक्स झालं म्हणजे दोन वेगवेगळ्या विंग कलरचे मॉथ एकत्र त्या ठिकाणी. सो ह्या मिक्स पॉप्युलेशनमध्ये जो जास्त चांगलं ॲडॅप्ट करतो तो सर्वाईव्ह होतो, ज्याला ॲडॅप्ट करता येत नाही त्याचा नंबर कमी होतो. शेवटचं स्टेटमेंट नीट वाचा. रिमेंबर दॅट इज नो व्हॅरियंट इज कम्प्लिटली वाईप्ड आउट. म्हणजे दोन व्हॅरियंट आहेत, व्हाईट विंग आणि डार्क विंग. सो दोन्ही व्हॅरियंटपैकी कोणताही एक कम्प्लिटली वाईप्ड आउट झालेला नाही, म्हणजे सगळी संख्या संपलेली नाही. नंबर कमी झालेला आहे मात्र संख्या संपलेली नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा. सिमिलरली एक्सेस यूज ऑफ हर्बिसाइड, पेस्टिसाइड्स एक्सेट्रा हॅज ओनली रिझल्टेड इन सिलेक्शन ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज इन मच लेसर टाईम स्केल. सो पेस्टिसाइड आणि हर्बिसाइड जास्त प्रमाणात किंवा प्रमाणापेक्षा जास्त यूज केल्यामुळे त्याच व्हरायटी सिलेक्ट झालेल्या आहेत ज्या हर्बिसाइड्स आणि पेस्टिसाइड्सना टॉलरेट करू शकतात. ज्या त्यांना टॉलरेट करू शकत नाहीत त्यांचा नंबर कमी झाला. दिस इज ऑल्सो ट्रू फॉर मायक्रोब्स अगेन्स्ट विच वी एम्प्लॉय अँटीबायोटिक ऑर ड्रग अगेन्स्ट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ऑर सेल. सो हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा आपण अँटीबायोटिक किंवा ड्रग्ज घेतो युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा सेलच्या अगेन्स्ट, तर त्या कंडिशनमध्ये बघा, दिस इज ऑल्सो ट्रू फॉर मायक्रोब्स अगेन्स्ट विच वी एम्प्लॉय अँटीबायोटिक ऑर ड्रग्ज अगेन्स्ट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ऑर सेल. सो अँटीबायोटिक जेव्हा आपण मायक्रोबच्या अगेन्स्ट घेतो आणि सर्रास अँटीबायोटिक जेव्हा यूज केले जातात तेव्हा जे त्या अँटीबायोटिकला रेजिस्टंट आहेत अशा स्ट्रेन सर्वाईव्ह व्हायला लागतात, ॲडॅप्ट व्हायला लागतात, आणि ज्या त्या स्ट्रेसला, त्या अँटीबायोटिकला टॉलरेट करू शकत नाहीत त्या कमी होतात. हेन्स रेजिस्टंट ऑर्गॅनिझम ऑर सेल आर ॲपिअरिंग इन अ टाईम स्केल ऑफ मंथ ऑर इयर अँड नॉट सेंचुरीज. सो रेजिस्टंट व्हरायटीज, जसं की इव्हॉल्युशन व्हायला सेंचुरीज लागल्या, मिलियन्स ऑफ इयर्स लागले, मात्र रेजिस्टंट व्हरायटी यायला एवढे दिवस लागत नाहीत. काही महिन्यात रेजिस्टंट व्हरायटी येतात, कारण जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त अँटीबायोटिक ड्रग्ज घ्यायला लागतो त्यावेळी जे ऑर्गॅनिझम सेन्सिटिव्ह आहेत त्यांचा नंबर कमी होईल, मात्र जे ऑर्गॅनिझम रेजिस्टंट आहेत त्यांचा नंबर
झपाट्याने त्या ठिकाणी वाढायला लागेल. जसं आपण व्हाईट विंग आणि डार्क विंग मॉथमध्ये पाहिलं की इंडस्ट्रियलायझेशननंतर डार्क विंगचं प्रमाण जास्त वाढायला लागलं, कारण ते कॉमोफ्लॅज दाखवत होते, लपून राहत होते, आणि व्हाईट विंग मॉथचं प्रमाण कमी झालं. तसं अँटीबायोटिक खूप जर घेतले तर अँटीबायोटिकला सेन्सिटिव्ह असणारे मायक्रोब्स फास्ट किल होतील, मात्र जे रेझिस्टंट आहेत त्यांचा नंबर फास्ट वाढायला लागेल. सो यावेळी रेझिस्टंट ऑर्गॅनिझम किंवा सेल्स ॲपियर व्हायला काही महिन्यात ते ॲपियर होतात, काही त्याला सेंचुरीज लागत नाहीत. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ इव्हॉल्युशन बाय अँथ्रोपोजेनिक ॲक्शन. दिस also tell us that evolution is not directed process in the sense of determinism. It is a stochastic process based on chance event in nature and chance mutation in organism. सो इव्हॉल्युशन जे आहे ते एका पर्टिक्युलर डायरेक्शननी होत नाही किंवा डायरेक्टेड नाही, तर हा एक चान्स इव्हेंट आहे. मग चान्समध्ये नेचरमध्ये कशी संधी मिळते आहे त्यानुसार, जसं की मेलॅनिझमच्या बाबतीत आपण पाहू शकतो, इंडस्ट्रियलायझेशनच्या आधी व्हाईट विंग मॉथना संधी मिळाली आणि इंडस्ट्रियलायझेशननंतर डार्क विंग मॉथना. सो चान्स इव्हेंट आहे आणि चान्स म्युटेशन आहेत, बाय चान्स झालेले म्युटेशन ऑर्गॅनिझममध्ये. तर ह्या सगळ्यावरती इव्हॉल्युशन डिपेंड करतं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, त्यानंतर इव्हिडन्सेस इन ॲनाटॉमी अँड मॉर्फॉलॉजी स्टडी केला. त्यानंतर नेक्स्ट आपण नॅचरल सिलेक्शनचं एक एक्झाम्पल पाहिलं आणि या एक्झाम्पलमध्ये फायनली दिलेले जे 3 पॉईंट आहेत, हर्बिसाईड पेस्टिसाईड जर जास्त यूज केले तर रेझिस्टंट व्हरायटी डेव्हलप होतात, अँटीबायोटिक किंवा ड्रग जर जास्त यूज केले तर रेझिस्टंट ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात. हे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सो आपला पॉईंट कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे ॲडॅप्टिव्ह रॅडिएशन, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले पॉईंट व्यवस्थित रीड करा आणि हे पॉईंट लक्षात ठेवा. थँक्यू.